7 दिवसात चमत्कार पहा. स्वामींचा गुप्त उपाय. येत्या गुरुवारी स्वामींच्या पोटोमागे ठेवा ही एक वस्तू. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वांना जर तुम्हाला वाटत असेल की प्रयत्न करूनही जीवनात अडथळे हे संपत नाहीत, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटच्या गुरुवारी, कोणत्याही गुरुवारी स्वामींच्या पोटोमागे एक छोटीशी गोष्ट लावा आणि मग बघा पुढच्या 7 दिवसात काय चमत्कार घडतो. हा उपाय अगदी साधा आहे, पण श्रद्धेने केल्यास अनेक भक्तांचे अनुभव फक्त करणारे आहेत. मित्रांनो, कधीकधी असं वाटतं ना, आपण सगळं करून पाहतो, देवाकडे प्रार्थना करतो, देवाची पूजा करतो, पण तरीही काहीतरी अडलेलं राहतं. व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. कारण येत्या गुरुवारी जर तुम्ही स्वामींच्या पोटोमागे ही एक गोष्ट लपवली, तर पुढच्या 7 दिवसात तुमच्या जीवनात बदल सुरू होतो. हा उपाय साधा आहे, पण यामागे गुरुकृपा, श्रद्धा आणि शिस्त आहे. पण मित्रांनो, गुरुवारच का महत्त्वाचा? पहा मित्रांनो, गुरुवार म्हणजे गुरूंचा दिवस. श्री स्वामी समर्थ हे साक्षात गुरुतत्व आहेत. गुरुवारी केलेली प्रार्थना थेट मनाला स्पर्श करते आहे की गुरुवारी केलेली गुप्त साधना, गुप्त उपाय आणि गुप्त इच्छा यांचा परिणाम लवकर दिसतो. आता आपण पाहूया हा उपाय कोणासाठी असतो. तसेच हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठीच आहे ज्यांचे काम वारंवार अडते, ज्यांना मानसिक त्रास आहे, ज्यांना पैशाची चिंता सतावत आहे, किंवा ज्या घरात शांतता हवी आहे, किंवा ज्यांची एक मनापासून इच्छा आहे पण ती इच्छा पूर्ण होत नसेल. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हा उपाय चाचणीसाठी नाही, हा उपाय श्रद्धेसाठी आहे. कोणीही या उपायाचा गैरवापर करू नका. आता लक्ष देऊन ऐका मित्रांनो. आता आपण पाहूयात या उपायासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे. 1. स्वच्छ पांढरा कागद, लाल किंवा काळी शाही, स्वामी समर्थांचा फोटो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात विश्वास असायला हवा. आता कागदावर काय लिहायचं ते पाहूया. त्या कागदावर लिहा श्री स्वामी समर्थ कृपा आणि त्याखाली तुमची इच्छा जी काही असेल. फक्त ती इच्छा लिहिताना एकच इच्छा लिहा. पैसे, नोकरी, आरोग्य, शांतता यापैकी एकच. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जास्त लिहू नका आणि कोणालाही दाखवू नका. आता हा कागद पोटोमागे कसा ठेवायचा ते पाहूया. हा कागद स्वामींच्या पोटोमागे अलगद ठेवा. त्या क्षणी मनात म्हणा, स्वामी माझं सगळं तुमच्या चरणी अर्पण करा. बस इतकंच. पण हे सर्व काही करताना स्वामींवरती अतूट विश्वास आणि अतूट श्रद्धा असायला हवी. तरच तुम्हाला या उपायाचं फळ मिळू शकते. दररोज काय करायचे? 7 दिवस नियम. या 7 दिवसांमध्ये आपण काय करायला पाहिजे ते पाहूया. पुढचे 7 दिवस रोज स्वामी समर्थ अक्कलकोट, स्वामी समर्थ महाराज की जय. कोणालाही हा उपाय सांगू नका. शंका मनामध्ये येऊ देऊ नका. विश्वास हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. 7 दिवसात काय बदल होतो ते तुम्ही अनुभवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हा चमत्कार म्हणजे लगेच मोठी घटना नाही. चमत्कार म्हणजे मन शांत होणे, अडलेले काम अचानक मदत मिळणे, अडलेले काम पूर्ण होणे, योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणं, हे सगळं स्वामींची लीला आहे. आता आपण अनुभवांची भावना पाहूया. अनेक भक्त, सरदार मी फक्त श्रद्धेने केलं, काही अपेक्षा न ठेवता, आणि 5-7 दिवसात कुठून तरी मला मार्ग मिळाला. कारण स्वामी म्हणतात, तू विश्वास ठेव, मी मार्ग दाखवतो. या उपायांबाबत काही महत्त्वाच्या सूचना. हा उपाय चेष्टेसाठी नको. रोज बदल करू नका. अधीर होऊ नका. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. मित्रांनो, स्वामी दगडात नाहीत, ते आपल्या विश्वासात आहेत. येत्या गुरुवारी हा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावर राहील. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओला हाईप देखील करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.